मी आज तुम्हाला अशा 10 गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही पाळल्या, तर जगातील कोणतीही स्त्री तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. अगदी ब्रेकअप नंतर 10 वर्षांनी सुद्धा. यातली 7व्या क्रमांकाची गोष्ट इतकी पॉवरफुल आहे, की ती कोणाचंही मन बदलू शकते. तुम्ही स्वतःला हाय व्हॅल्यू मॅन बनवण्यासाठी तयार आहात का? मित्रांनो, हजारो पुरुष रिलेशनशिपमध्ये अपयशी ठरतात. कारण त्यांना वाटतं की पैसा किंवा महागड्या भेटवस्तूच स्त्रियांना आकर्षित करतात. पण सायकॉलॉजी काहीतरी वेगळंच सांगते. आज आपण हाय व्हॅल्यू मॅनच्या या 10 सिक्रेटचा उलगडा करणार आहोत, ज्या स्त्रीच्या मनात तुमची जागा कायमची पक्की करतील. चला, वेळ न घालवता थेट विषयालाच हात घालूया. पॉइंट नंबर 1, नाही म्हणण्याची ताकद. बहुतेक पुरुष स्त्रियांना खुश करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. त्यांना वाटतं की यामुळे त्यांचं प्रेम वाढेल. पण उलट होतं. स्त्रिया अशा पुरुषांचा आदर करतात ज्यांची स्वतःची तत्त्व आहेत. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही, तर ती स्पष्टपणे सांगणारा पुरुष हाय व्हॅल्यू असतो. हा पुरुष कोणाच्या मागे धावत नाही. तो स्वतःच्या नियमांवर जगतो आणि हीच गोष्ट तिला विचार करायला भाग पाडते, की हा माणूस इतरांसारखा का नाहीये. पॉइंट नंबर 2, इमोशनल इंटेलिजन्स. जेव्हा एखादी समस्या येते, तेव्हा सामान्य पुरुष ओरडतात किंवा घाबरतात. पण जो पुरुष कठीण प्रसंगात शांत राहतो आणि तिला आधार देतो, त्याची आठवण आयुष्यभर राहते. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांच्या भावना न ओरडता समजून घेतात. तुमचं शांत राहणं ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. पॉइंट नंबर 3, पॅशन ओव्हर पीपल. जर तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य एका स्त्रीभोवती फिरवत असाल, तर तुम्ही तुमची व्हॅल्यू घालवत आहात. स्त्रिया अशा पुरुषांकडे आकर्षित होतात ज्यांच्या आयुष्यात एक मोठं ध्येय आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाबद्दल पॅशनेट असता, तेव्हा तुमची एक वेगळीच ऑरा निर्माण होतो. तिला हे जाणवू द्या की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी वेडे आहात. पॉइंट नंबर 4, गूढता कायम ठेवा. मिस्टर बीस्ट त्याच्या व्हिडिओमध्ये नेहमी सस्पेन्स ठेवतो, बरोबर? तसंच रिलेशनशिपमध्येही असतं. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पहिल्याच दिवशी सांगू नका. तुम्ही काय करता, तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, हे हळूहळू उलगडू द्या. जेवढं तुम्ही मिस्टिरियस असाल, तेवढी ती तुमच्याबद्दल जास्त विचार करेल. आणि सायकॉलॉजी सांगते, थिंकिंग लीड्स टू लिंकिंग. मित्रांनो, आता आपण अशा गोष्टींकडे वळतोय जी 99% पुरुष चुकीची करतात. लक्ष देऊन ऐका. पॉइंट नंबर 5, खोलवर ऐकण्याची कला. आजच्या काळात कोणाकडेच कोणाचं ऐकायला वेळ नाहीये. जर तुम्ही तिला असं फील करून दिलं की तिचं बोलणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर तुम्ही तिचं मन जिंकलं. पण इथे फक्त ऐकणं पुरेसं नाही, तर तिने न सांगितलेल्या गोष्टी ओळखणं म्हणजेच हाय व्हॅल्यू. जेव्हा तिला समजतं की तुम्हाला तिच्या मनातील गोंधळ ओळखता येतो, तेव्हा तुम्ही तिच्यासाठी खास बनता. पॉइंट नंबर 6, सातत्य. सुरुवातीचे 8 ते 10 दिवस खूप प्रेम दाखवणं सोपं असतं. पण 6 महिने किंवा 2 वर्षानंतरही तुमचा स्वभाव आणि तुमची ट्रीटमेंट तशीच असणं, याला हाय व्हॅल्यू म्हणतात. स्त्रिया अशा पुरुषाला कधीच विसरत नाहीत जो शब्दाचा पक्का असतो. कमिटमेंट इज रेअर अँड रेअर इज व्हॅल्युएबल. पॉइंट नंबर 7, तिला तिची जागा देणं. हे सर्वात कठीण आहे. अनेक पुरुष पजेसिव्ह होतात. तिला सारखे मेसेज करणं, ती कुठे आहे हे विचारणं, यामुळे ती गुदमरते. पण एक हाय व्हॅल्यू पुरुष तिला तिचं आयुष्य जगू देतो. जेव्हा तुम्ही तिला स्पेस देता, तेव्हा तिला तुमची उणीव भासते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दूर असता, तेव्हाच प्रेमाची खरी वाढ होते. तिला तुमच्याशिवाय राहण्याची वेळ द्या, जेणेकरून तिला समजेल की तुमचं असणं किती महत्त्वाचं आहे. पॉइंट नंबर 8, स्वाभिमान.
जर कोणी तुमचा अपमान करत असेल, मग ती तुमची पार्टनर का असेना, तिथे उभे राहून स्वतःसाठी बोलणं गरजेचं आहे. जो स्वतःचा आदर करत नाही, त्याचा आदर जग करत नाही. स्त्रिया अशा पुरुषाची नेहमी आठवण काढतात, ज्याने स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्टँड घेतला होता. पॉइंट नंबर 9, अनपेक्षितपणा. बोरिंग होऊ नका. कधीतरी अचानक ट्रिप प्लॅन करणं किंवा तिला अनपेक्षितपणे मदत करणं. तुमची ही सरप्राईज देण्याची वृत्ती तिला तुमच्या प्रेमात पाडते. जेव्हा आयुष्य प्रेडिक्टेबल होतं, तेव्हा आकर्षण संपतं. तिला नेहमी वाटलं पाहिजे की पुढं काय होईल. पॉइंट नंबर 10, एक छाप सोडून जाणं. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तिच्या आयुष्यात आल्यामुळे तिचं आयुष्य कसं बदललं? तुम्ही तिला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित केलं का? जर तुम्ही तिच्या प्रगतीत वाटा उचलला असेल, तर तुम्ही तिच्या आयुष्यातील एक असा धडा बनता, जो ती कधीच विसरू शकत नाही. तर मित्रांनो, ह्या होत्या त्या 10 गोष्टी. जर तुम्ही यावर काम केलं, तर तुम्ही फक्त एक प्रियकर नाही, तर एक हाय व्हॅल्यू मॅन बनाल. लक्षात ठेवा, रिलेशनशिप हे खेळासारखं नाही, तर ते स्वतःला घडवण्याचं एक साधन आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, तेव्हा जग तुमच्या मागे येतं. यातली कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त पटली, 7वी की 10वी, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला स्वतःला बदलायचं असेल, तर आजच या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण आपण एकत्र मिळून तुमचा बेस्ट व्हर्जन बनवणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.